आग्रा आणि दिल्लीनंतर बुऱ्हाणपूर ही मोगलांची तिसरी खरीखुरी वैभवनगरी होती. ते दक्षिणेचे प्रवेशद्वार असून त्यांची मध्ययुगीन हिंदुस्थानातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ख्याती होती. हे लष्करी हालचालींच्या दृष्टीने अत्यंत मोक्याचे ठिकाण होते. त्यामुळे बुऱ्हाणपुराचा सुभेदार शक्यतो बादशहाच्या नातलगांपैकी नेमला जायचा. खान जहान बहादूर खान कोकलताश हा औरंगजेबाचा दूध भाऊ होता. म्हणूनच त्यांची इथे जबाबदारीच्या पदावर नेमणूक झाली होती. बुऱ्हाणपुरातूनच दक्षिणेवर हुकूमत ठेवता येत होती. तापी नदीच्या काठावर बसलेली ही ऐश्वर्य संपन्न नगरी त्या सायंकाळीही रोजच्या सारखी आनंदात आणि विलासात मशगूल होती. नदीच्या बाजूने अनेक सुंदर वाडे, भव्य राजप्रसाद, व्यापाऱ्यांच्या मोठमोठ्या पेठ्या, मदरसा उभ्या होत्या. शहराच्या मध्ये उंच आणि बडकट मनोऱ्यांची जामा मस्जिद खडी होती. बहादूर खान कोकलताश आपल्या पुतण्याच्या शादीच्या निमित्तानं 4 दिवसामागे औरंगाबादला निघून गेला होता. त्याचा इवाही हैदराबादच्या नवाबाचा भाऊ होता. बाराती गोडकोंड्याकडून बडी धामधूम माजवत येणार होते. त्यामुळे आपली शान शौकत कमी पडू नये म्हणून उतावळ्या बहादूर खानाने खूप काळजी घेतली होती. बुऱ्हाणपुराला ठाणबंद असलेल्या आपल्या 8,000 फौजेपैकी 3,000चे दल घेऊन तो औरंगाबादेकडे रवाना झाला होता. शाही शादीमध्ये रुबाब दाखवण्यासाठीच त्याने फौज सोबत नेली होती. त्याच्या माघारी नायब सुभेदार काकर खान आज नगरीचा खऱ्या अर्थी मालिक होता. गेल्या 2 दिवसांपासून सुरतेच्या आजूबाजूच्या जंगलांमध्ये तेथील गावकऱ्यांनी अनेक मराठा घोडेस्वार बघितले होते. त्यामुळे कोणत्याही क्षणी सुरतेवर मराठ्यांचा हमला होऊ शकतो या शक्यतेनं तिथं रयत खूप भयभीत झाली होती. विशेषतः परदेशी वखारवाले आणि व्यापारी तर भीतीने अक्षरशः गारठून गेले होते. याआधी 20 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा आणि 12 वर्षांपूर्वी दुसऱ्यांदा सुरत लुटून फस्त केली होती. आता बरोबर 12 वर्षाने त्याचा पुत्र संभाजी सुरत लुटणार या केवळ कल्पनेने सर्वांना हुडहुडी भरली होती. सुरतेच्या ठाणेदाराने बुऱ्हाणपुराकडे असेल ती सर्व फौज तात्काळ पाठवा अशी अर्जी केली होती. तो खलिता प्राप्त होताच काकर खान वैतागून बोलला, अशा मोक्याच्या वक्ताला शादी जश्नमध्ये गुंतायची आमच्या बहादूर खान साहेबांना काय जरूरत होती. काकर खानाने आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा केली आणि फक्त 1,000ची फौज सोडून उरलेली 4,000 फौज व त्यांच्यासोबत बडा दारूखाना सुरतेकडे दुपारीच धाडून दिला. सायंकाळच्या आधी सारी पथके त्या पंचक्रोशीतून दिशेनाशी झाली होती. काकर खानाने नमाजाची चादर गुंडाळली. तेवढ्या 4-5 जासुदांची घोडी त्यांच्या वाड्याला भेटली. हुजूर, हुजूर, मराठे बुऱ्हाणपुरावर चालून आलेत. मराठ्याने हमला बोलला हुजूर. क्या बघते हो, मराठ्यावर बुऱ्हाणपूर पर? पागलो, त्यांचा तर मकसद सुरत हा होता. कापरखान चक्रावला. त्याने सुरई तोंडी लावून घटाघटा पाणी पिले, डोळे मिटून अल्लाचा धावा केला आणि लगेच प्रतिकारासाठी सिद्ध होऊन तो म्हणाला, मराठ्यांचा सिपाह सालार कोण आहे? तो संभा तर इतक्या दूर येऊ शकत नाही. पोहोचेगाही कैसा? 15 दिवस झाले होते. रायगडावर होता. दुल्हाराजा बनून स्वतःचा राज्याभिषेक करत होता. किसी भी हालात में वो यहाँ तक आ ही नाही सकता. सड्या घोड्याहून रात्रंदिवस जरी त्यानं प्रवास केला तरीही तो इथपर्यंत येऊच शकत नाही. काखरखान आणि मंडळींना ती खबर खरी वाटेना, पण जासुदांचे भयभीत चेहरे बघून त्यांची बोलती बंद झाली. नगरातले काही बडे व्यापारीही तेथे तात्काळ गोळा झाले. मराठे बुऱ्हाणपुरावर लगेचच चालून आले तर काय होईल या विचाराने सर्वांच्या तोंडचे पाणी पडाले. ती खबर बाहेरच्या गल्ली मोहल्ल्यांमध्ये झाली आणि सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले. तेवढ्यात आणखी 3 जासूद तेथे धावत आले. ते ताजी खबर सांगू लागले. तेथून 3 कोसांवर जंगल झाडीचा आसरा घेऊन मराठे गुपचाप येऊन मुक्काम करून राहिलेत. सोबत बडी फौज आहे. हमीर मामा नावाचा त्याचा बहुत बडा हॉटेला सिपाह सालार सोबत आहे. आणि फौज असेल 15-17 हजार. या अल्लाह, काकरखानला भोड आल्यासारखे झाले. तो भयचकित होऊन इकडे तिकडे पाहू लागला. निम्मी फौज घेऊन शादीकडे गेल्याबद्दल एकीकडे बहादूर खानाला दुष्णे देऊ लागला, तर दुसरीकडे हातची फौज आपणच उगाच सुरतेकडे कशासाठी पाठवली असेल म्हणून स्वतःवर दोष देऊ लागला. तो चरफडत गरजला, ये मराठे तो पुरे निकम्मे है और हमारे जासूद बेवकूफ. सुरतेचं नाटक रचून ह्या बदमाश अवलादीनं बुऱ्हाणपुरावर सरसकट हमला चढवायचं ठरवलं. त्या शिवाजीपेक्षा त्याचा लौंडा संभा ज्यादा बदमाश आहे. क्या बताऊ हुजूर, त्या नादान लोकांच्या चाली इतक्या खुफिया आहे. क्या बताऊ उसके बारे में. त्या हैवानांनी दुपारीच मागच्या जंगलात खाना तयार केला. ती गाठोडी घेऊन ते रात्रीचेच जवळपासच्या झाडीत येऊन लपलेले आहेत. त्यांचा तळ एवढा मोठा आहे पण त्या तळावर एकही चुल्हा पेटलेला दिसणार नाही. काकरखानची तांबूस मुद्रा काडी ठिक्कर पडली. तो दात ओठ खात बोलला, बुऱ्हाणपुरावर जल्दी हमला करायचा त्यांचा इरादा दिसतो. जल्दी नव्हे हुजूर, उद्या सकाळी सूरजची किरणं उगवायच्या आधी बुऱ्हाणपुरावर कब्जा करायचा त्यांचा बेत आहे. काकरखानाच्या सदरेवर बैठक सुरू झाली. शहरातले बडे व्यापारी, मुल्ला मौलवी, खानदानी मुसलमान सारे एकत्र आले. गावावर थंडीची मोठी लाट आणि अंगामध्ये हुडहुडी भरावी तशी सर्वांची अवस्था झाली होती. अनेक जण रडू लागले, आपसात बोलू लागले.
मत भूलो, संभाच्या बापानं शिवानं सुरत 2 वखत लुटली होती, तेव्हा ती पुरी नंगी केली होती. कुछ भी करो सरदार, लेकिन हमें बचाइए, हमें बचाइए. काकरखान दिसायला काटक, ईर्षेबाद आणि लढाऊ वृत्तीचा होता. त्याने तात्काळ फौजदाराला बोलावले. आपल्या लष्करी तयारीचा अंदाज घेतला. फक्त 1000ची फौज बुऱ्हाणपुरामध्ये होती. तेवढ्या बळावर एवढे मोठे शहर कसे वाचवायचे? साराच गोंधळ होता. आपल्या वाड्यात जमलेल्या नगरवासियांसमोर काकरखान हिमतीने उभा राहिला. त्याने सांगितले, बचावासाठी आमच्याजवळ खूप मोठी फौज आहे. मैं इतना ही कहता हूँ कि मैं मर मिटूंगा, लेकिन बुरहानपूर बचाऊंगा. काकरखान सर्वांना बुडवणारी नाव वाचवणाऱ्या हिम्मतबाज नावाड्यांसारखा वाटला. खाजगी रखवालदार आणि पहारेकरी मिळून 1500ची गैरसरकारी फौज गोळा झाली. तसे काकरखानाला स्फुरण चढले. त्याच्या धमन्या पेटल्या. दातोट खाटतो बोला, चला उठा, आता मराठ्यांची राह बघत बसायचा बेवकूफपणा करायचा नाही. पहाटे आक्रमण करायचं म्हणून मराठे आता गाढ झोपले असतील. आपण थोडीशी हिंमत बांधू, धाडसानं लपत छपत जाऊ आणि आज रात्रीचाच त्यांच्या तडावर हमला चढवू. आगी लावून त्यांचे डेरेदारे सगळे जाळून टाकू. त्या शैतानांना झोपेतच कत्तल करून टाकू. वा, बहुत खूप. जमलेला जमाव चेकाळला. मध्यरात्री बुऱ्हाणपुराच्या कुसाचा मुख्य दरवाजा कुरकुरला. पाठोपाठ 1000 घोडा आणि 1500 बुगना त्या दरवाजातून हिमतीने बाहेर पडला. सर्वात पुढे काकरखानाचा घोडा धावत होता. सलामीचा जमाव 500-600 पावले पुढे गेला. आजूबाजूला काहीतरी खसखसल्यासारखे झाले आणि लगेचच खंदकाला 1000 जिव्हा फुटल्या. तेथे आत दबून बसलेली मराठा घोडी किंकाळत बाहेर पडली. हर हर महादेव, शिवाजी महाराज की जय. एकच कल्लोळ उडला. आजूबाजूंच्या अंधारातही दूरवर लपलेली 4000 घोडी पुढे धावली. बुऱ्हाणपूर वासियांना डोळ्यापुढे मरण दिसले. मराठे आहे, भागो भागो करून चिकाडून त्या एकमेकांच्या अंगावर धावू लागले. त्यामध्ये सर्वात पुढे संभाजी राजाचा पांढऱ्या रंगाचा घोडा होता. चला, हाना, कापा. ते मोठ्यानं गरजत घोडा पुढे फेकत होते. त्यांच्या हातातली भवानी तलवार गरगर गरगर फिरत होती. ज्वारीची कणसे सहज काटावीत तसे समोरच्या गनिमांच्या मुंड्या उडवत होते. राजांच्या सोबत जंग खेळायचे भाग्य लाभल्याने त्यांच्या साथीदारांनाही खूप चेव चढला होता. ते हटातटाने घोडी पुढे घालत होते. पळणाऱ्या बुऱ्हाणपोरी घोड्यांच्या अंगावर मराठा घोडी आदळत होती. रक्ताच्या चिरकांड्या उडत होत्या. महापुरांच्या लोंढ्यासारख्या मराठ्यांचा लोंढा बुऱ्हाणपुरी फौजेचा पाठलाग करीत होता. कसाबसा जीव वाचवत काकरखान कुसाच्या भिंतीच्या आत लपला. तवर त्यांच्या 400-500 घोडेस्वारांचा मुडदा पडला होता. अनेक जखमी जनावरं माणसं वाटेत टाचा घासत होती. वेदनेनं ओरडत होती, अल्लाह खुदा, अल्लाह बचाओ असे करत हातपाय झाडत होती. बुऱ्हाणपूरच्या ऐश्वर्याचा पुरा नकाशा शंभूराजांच्या मेंदूमध्ये घट्ट बसलेला होता. त्यामुळेच काकरखानाचा पाठलाग न करता, दरवाजावर घोडा न घालताच त्यांनी आपले मदमस्त जनावर रोखले. तेवढ्यात घोडा उडवत कवी कलश राजांच्या जवळ येऊन पोहोचले. दिवटीच्या उजेडात त्यांनी राजांना बुऱ्हाणपुराचा कच्चा नकाशा दाखवला. त्यावरून खातरजमेसाठी पुन्हा एकदा डोळे फिरवून शंभूराजे म्हणाले, आपली 200-300 पोरं इथं दरवाजाजवळ फिरवा. लढाईचं नाटक चालू ठेवा. बाकी सारे या समोरच्या वाटेनं त्या बुऱ्हाणपुराकडे चला. दरम्यानं खचाखच भरलेल्या तिजोऱ्या आणि संदुकी तिकडेच आहेत. चला, रात्रीचंच दुकान फोडायला सुरुवात करूया. आणि हो, कोणाही स्त्रीला पोरासोरांना हात लावू नका. एकूण मनुष्य हत्या टाळा. मात्र हाती शस्त्र घेऊन कोणी अंगावर जर आलाच तर त्याला जिवंत सोडू नका. लगेचच आसमानात पाठवा.